नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे आपणास देत आहे झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलकरिता दिनांक 21 ऑगस्ट 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. उमरगा शहरात रोड रोमिओचा धुमाकूळ, चोबल शीट, ट्रिबल शीट, कर्णकर्कश आवाज व हॉर्नचा आवाज, सुसाट वेग, कट मारणे आदी कारणाने झाल्या महिला व विद्यार्थिनी परेशान. आमदार प्रवीण स्वामी यांनी दिले DYSP व पोलीस निरीक्षक यांना कारवाईचे आदेश. धाराशिव तुळजाभवानी स्टेडियमवर सुधाकर नाईक यांच्या जयंतीनिमित्त जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात महावॉकथॉन वॉक फॉर वॉटर मधून दिला जलसंधारणाचा संदेश. धाराशिवकरांनी नोंदवला उत्स्फूर्तपणे सहभाग, दाखवली एकजूट, दिला पाणी अडवा पाणी जिरवाचा हा मूलमंत्र. तामलवाडी टोल नाक्यावरील पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अतिक्रमण हटाव मोहिमेद्वारे तीव्र शब्दात निषेध करत काँग्रेस आय पक्षाच्या जिल्हा शाखेने केले बाधित व्यावसायिक व शेतकरी यांच्यासह आंदोलन. होर्टी येथील दिव्यांग आश्रमशाळेला शिवसेना शिंदे गटाच्या राज्यसभा खासदार मनीषा वाघमारे यांनी जिव्हाळ्याचा प्रश्न आपुलकी दाखवून राशन व किराणा मालासह केली मदत व दिली या आत्मीयतेने या शाळेला भेट. जिल्हा परिषदेचा संकल्प, उद्योजक यांना मिळणार उमेदच्या माध्यमातून व सहकार्याने मिळणार बळ. जिल्ह्यातील प्रत्येक गावातून 4 ते 5 महिला उद्योजक घडविण्याचा संकल्प. जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती. धाराशिव शहरातील देशपांडे स्टँड जवळील आझाद चौकाकडे जाणारा रस्ता झाला पूर्णपणे मोकळा. भाजीवाल्याला लावले ओट्यावर, हातगाडे उभे केले शिस्तीत. एका गाड्याचे बंधन, त्यामुळे वाहनधारक झाले सुसाट. वेगावर मर्यादा ठेवणे आहे गरजेचे. कळंब नगर परिषदमधील 10 नगरसेवकाच्या फुटीवर आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केले मत. बैठकीला जे गैरहजर होते तेच फुटले. आमच्या काही झाल्या चुका असतील त्या सुधारण्याचे काम करू व चुकलेल्यांना चांगला धडा शिकवू, असे खणखणीत केले मत व्यक्त. महिला उद्योजकास मदत करणाऱ्या कार्यकर्त्यास 1000 रुपये मानधन, जीपचा उपक्रम या विषयावरून धर्मवीर कदम या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली टीका. जीपने सुरू केला RTO सारखाच एजंटाचा धंदा म्हणून केले आश्चर्य व्यक्त. प्रहार व अपंग संघटना उमरगाने केली उमरगा उपजिल्हा रुग्णालयामार्फत वितरण केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या चौकशीची मागणी. जळकोट तालुका तुळजापूर येथे केले भीमाशंकर हसुरे यांच्या योगदानातून 2111 छत्र्याचे गरिबांना मोफत वाटप. या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका. पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल. धन्यवाद.